पवित्र सेनाधीश प्रभू, आजचा हा सुंदर दिवस आम्हा प्रत्येकाच्या आयुष्याला तू जोडलेला आहेस. ही तुझी दया, ही तुझी कृपा, हे तुझं प्रेम जो तू आम्हावर पाठ करतोस. प्रभुदेवा, तुझं प्रेम जो आम्हा प्रत्येकाला आमच्या नावानिशी हाक मारून तुझ्या पवित्र चरणी आज तू बोलवलेला आहेस. आणि फक्त बोलवला नाहीस, तू तुझ्या आत्म्याने भरून आमच्या मुखातून तुझी स्तुती, आराधना आणि भक्ती तू करून घेतलेला आहेस. म्हणून आम्ही तुला धन्यवाद, धन्यवाद आणि धन्यवाद देतो. प्रभुदेवा, तू तुझ्या पवित्र वाणी आणि वचनाद्वारे आज मा प्रत्येकाशी बोल. कारण तुझी वचन आमच्या जीवनासाठी प्रकाश आणि आमच्या पावलासाठी तो दिवा आहे. कारण तो सजीव आहे, सक्रिय आहे, दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून प्रत्येक मज्जातंतूला दुभागणारा, हाडांच्या आरपार जाणारा, सांध्याना दुभागणारा, मनाचं परीक्षण करणारा, विचाराचं परिवर्तन करणारा तो वचन आहे. आज तू बोल येशू, तू बोल माझ्या देवा. आज तू बोलत असताना ते ऐकणारे कान, समजणारी बुद्धिमत्ता दे. आज ते समजत असताना प्रभुदेवा त्याप्रमाणे वागणं, चालणं, राहणं आणि त्या विश्वासामध्ये वाढून या जगामध्ये प्रभू तुझं साक्षी आणि साक्षी बनण्याकरिता जो अभिषेक तो मला दिलेला आहे त्याचा अनेक पटीनं आमच्यामध्ये वाढ आणि वाढ होते. यापुढील सर्व वेळ तुझ्या हाती देतो. तू तुझ्या आत्म्याच्या सामर्थ्याने ते चालव. आमेन, आमेन आणि आमेन. प्रियानो, गेल्या रविवारी परमेश्वर आपल्याशी काय बोलला होता? कोण सांगा? मोठ्याने एक लक्षात ठेवा, आपण परमेश्वराशी बोलताना तोंड उघडून बोलणं गरजेचं आहे. तर परमेश्वर काय म्हटलेलं आहे? आपली दृष्टी कोणावर लावावं? हा, त्याच्यावर लावावं. आपली दृष्टी परमेश्वरावर लावावं. आणि जेव्हा आपण आपली दृष्टी परमेश्वरावर लावतो, आपलं कान परमेश्वराच्या वाणीकडे लावतो, त्यावेळेला प्रियानो आपण आपल्या जीवनामध्ये विजयी होतो. काय होतो? विजयी होतो. आपण बघितलं, जोपर्यंत पेत्र त्याची दृष्टी परमेश्वरावर होती तोपर्यंत पेत्र पाण्यावर चालू शकला. आणि ज्या वेळेला त्याची दृष्टी त्या पाण्याच्या समुद्राच्या लाटावर पडली आणि त्याच्या कानामध्ये जो वादळ उठलेला होता तो आवाज ऐकू आला आणि त्याच वेळेला तो बुडायला चालू झाला. हालेलुया, 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 हालेलुया. कारण जेव्हा आपली दृष्टी परमेश्वरावर हटते, फक्त आपली दृष्टी हटत नाही तर आपण त्याच्या उपस्थितीतून देखील काय होतो? हटतो. बघा, आपण त्याच्या उपस्थितीतून देखील हटतो. आणि जेव्हा आपण परमेश्वराच्या त्या उपस्थितीतून हटतो त्यावेळेला आपल्यामध्ये जो प्रभाव आहे कोणाचा? परमेश्वराचा, तो कमी होतो. तो कमी होतो. कारण त्याच्या उपस्थितीतून गेल्यानंतर आपला प्रभाव कमी होतो. जेव्हा आपण त्याच्या उपस्थितीत असतो त्यावेळेला आपला प्रभाव अधिक वाढतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. एक साधं उदाहरण देतो बायबल मधलं, म्हणजे तुमच्या लक्षात येईल.
प्रभू येशू बरोबर किती जण टांगलेले होते? दोघं टांगलेले होते, बरोबर आहे? एक उजव्या हाताला, एक डाव्या हाताला. आणि बघा, जो डाव्या हाताचा होता त्याची दृष्टी येशूवर जाते आणि म्हणून येशूचा प्रभाव त्याच्यावर पडलेला आहे. आणि ज्या वेळेला येशूचा प्रभाव त्याच्यावर पडला त्यावेळेला तो जे काही पाप अपराध केलेला होता त्या सर्व गोष्टी त्याला जाणू लागले. थोडक्यात त्याची सत्सविक बुद्धी जागृत झाली. आणि जेव्हा त्याची सत्सविक बुद्धी जागृत झाली त्यावेळेला तो येशू जवळ काय करतो? विनंती करतो. कारण त्याला वाटते मी त्या योग्यतेचा नाही, म्हणून तो म्हणतो, प्रभू तू जेव्हा तुझ्या राज्याविषयी येशील त्यावेळेला माझं स्मरण कर. आणि जो उजव्या हाताला आहे त्याची दृष्टी येशूकडे नाही आहे, म्हणून येशूचा प्रभाव त्याच्यावर नाही. तो जवळ आहे परंतु त्याच्या उपस्थितीत नाही. आणि म्हणून तो येशूला दोष देतो. तो येशूला काय करतोय? दोष देतो. आणि जे त्याच्या उपस्थितीत आला, येशू त्याला काय म्हणतो? आज आत्ता या क्षणी तू माझ्या बरोबर सुख लोकात असशील. म्हणजेच काय? ज्या वेदनेतनं, ज्या त्रासातनं, ज्या दुःखातनं, म्हणजे मानसिक, शारीरिक आणि आत्मिक ज्या त्रासातनं तो जात होता त्याच क्षणी तो मोकळा झालेला आहे. कारण यहुद्यांच्या नियमाप्रमाणे जेव्हा रोमी लोकांचा नियम होतो त्यावेळेला त्यांच्या नियमाप्रमाणे जर क्रूसवर टांगलेला मनुष्य जर तो मरत नाही तर त्याचे हातपाय मोडण्यात येतात आणि त्याला मारले जातात. हा त्याचा इतिहास आहे. पण तो जो त्याच वेळेला त्याला मोक्ष मिळालं आणि तो प्रभू बरोबर त्या सुख लोकात गेला. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर मरण याचा अर्थ आपल्या सर्वांना माहिती आहे. मरण आणि मोक्ष याच्यामध्ये फरक आहे. आणि आज आपण अनेक गोष्टीसाठी मरत आहोत. बघा, कोण प्रेमासाठी मरत आहे, कोण प्रतिष्ठेसाठी मरत आहे, कोण आरोग्यासाठी मरत आहे, कोण जे काही आपल्यावर खोटा आरोप लावला जातो त्या आरोपासाठी ते मरत आहे. म्हणजेच काय? त्याचा त्रास होतो, त्याला मानसिक त्रास होऊन घेत आहे. मी तसं केलेला नसताना मला हा त्रास येतो, मला कधी प्रेम मिळणार, माझं कधी चांगलं होणार. ह्याप्रमाणे आपण अनेक परिस्थितीमध्ये मरत आहोत. आणि या मरणातून फक्त मुक्तता त्याच्या उपस्थितीमध्ये आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, त्याच्या उपस्थितीत आहे. आज आपण भीतीमध्ये जगल्यासारखं जगत आहोत. परमेश्वर म्हणतो भिवू नका. परमेश्वर काय म्हणतो? भिवू नका. फक्त धीर धरा. भिवू नका, फक्त धीर धरा. कारण मी या जगाला जिंकलेला आहे. कारण जेव्हा आपण त्याच्या उपस्थितीत असतो, तर आपल्या संसारामध्ये अनेक अडीअडचणी आहेत, आपल्या वैयक्तिक जीवनात अडीअडचणी आहेत, आपल्या व्यवसायामध्ये अनेक अडीअडचणी आहेत. आणि हे सर्व आपल्याला एक प्रकारचं भय निर्माण करत. आपले प्रियजन भटकलेले आहेत,
प्रियानो, हे सर्वांवर आपण विजय त्यावेळेला प्राप्त करू शकतो त्याच्या उपस्थितीमध्ये. सर्वजण म्हणा हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आज आपण परमेश्वर देव जो आपल्या मननासाठी जो अध्याय दिलेला आहे, आपण पहिले राजे त्याचा 18वा अध्याय आपण काढूया. पहिले राजे त्याचा 18वा अध्याय. आणि त्याचं 38वं वचन मी वाचत असताना तुम्ही तुमच्या बायबल मध्ये बघा. 38वं वचन. तेव्हा परमेश्वरापासून अग्नी उतरला आणि त्याने होमबळी, इंधने, धोंडे आणि माती ही भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले पाणी चाकले गेले. परमेश्वर वाचलेल्या या वचनावर आशीर्वाद देवो. हालेलुया, 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 हालेलुया. पण ही विनंती परमेश्वराकडे कोण केली होती? कोण सांगा? मोठे एलियाने केलेला होता. कोणतरी अलिशा म्हटलं मला. हालेलुया. तर कोण केलेला होता? एलिया केलेला होता. आणि प्रियानो, त्या ठिकाणी ओम केलेला होता आणि ओम जे जाळण्यात येणार होत त्यावेळेला त्या ठिकाणी अनेक लोक होते, अनेक भक्तगण होते, वेगवेगळे भक्तगण. आणि त्या सर्वांनी एलियावर आरोप लावत होते. एलियाने त्यांना त्या तुम्ही अधिकारा नंतर मी करतो, प्रार्थना करतो देवाकडे. आणि सगळ्यांनी केले आणि अग्नी स्वर्गातून उतरली नाही. आणि नंतर आता एलिया बघा, एलिया परमेश्वराच्या किती उपस्थितीत आहे. तो फक्त ते होम आहे तसंच तो देवाजवळ प्रार्थना केला का? त्याच्या आधी तो काय केला? त्या जो ओम कुंड आहे त्याच्यामध्ये पाणी ओतायला लावला आणि इतकं पाणी ओतले गेले ती लाकडं तरंगू लागली पाण्यावर. पाणी अग्नीला काय करते? विझवते. जगिक अग्नीला विझवते. हालेलुया. पण स्वर्गीय अग्नीला नाही. आणि या ठिकाणी तो दिसून आलेला आहे. आणि मग एलिया स्वर्गीय देवाला आरोळी मारतो आणि एलियाची आरोळी ऐकताच वरून तो अग्नी उतरलेला आहे. आणि जेव्हा तो अग्नी उतरतो या ठिकाणी बायबल म्हणते इंधने, धोंडे, माती भस्म करून टाकली आणि त्या खळगीतले जे पाणी आहे त्याला देखील त्या अग्नीनं साठून टाकलेलं आहे. काय केलेलं आहे? साठून टाकलेलं आहे. आता बघा, नवीन करारामध्ये आपण बघतो की मत्ती शुभवर्तमानामध्ये येशू म्हणतो, मी तुम्हाला वेगळे करण्याकरिता आलो. मी तुम्हाला काय करण्याकरिता आलेला आहे? वेगळं करण्याकरिता आलो. पुन्हा त्याच शुभवर्तमानामध्ये डोंगरावरील प्रवचनात तो शिकवतो, जो शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. एकदा माझ्या समोर हा प्रश्न कोणीतरी घेऊन आलेला होता, ब्रदर बायबल मध्ये असं कसं काय म्हणते
की मी तुम्हाला वेगळं करण्यासाठी आलेला आहे. बघा, जर मी प्रभूवर विश्वास ठेवतो तर प्रभू मला वेगळं करणार काय? माझ्या कुटुंबापासून, माझ्या लोकांच्या पासून, माझ्या ह्याच्यापासून आज प्रियानो, कारण हा प्रश्न नॅचरल आहे. कारण त्याच जे गाभा आहे तो समजणं अवघड आहे. जैविक रीतीनं ते फक्त पवित्र आत्माच तुम्हाला त्या गोष्टी प्रकट करू शकतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण मानवी बुद्धीने आपण हेच विचार करतो की हा परमेश्वर असून दोन प्रकारे कसं काय बोलतो, है का नाही? दोन प्रकारे कसं काय बोलतो? एका ठिकाणी म्हणतो मी तुम्हाला वेगळं करण्यासाठी आलेला आहे, आणि दुसऱ्या ठिकाणी तो काय म्हणतो, जे शांती करणारे त्यांना देवाची मुले म्हणतील. या गोष्टींचा काहीच आपल्याला अर्थ समजणं अवघड आहे. म्हणून मी तुम्हाला नेहमी म्हणतो, बायबल वाचू नका, तर बायबलचं मनन करा. हालेलुया, हालेलुया. बायबलचं काय करा? मनन करा. त्याच्या सानिध्यात असून एखादं कादंबरी वाचल्यासारखं, एखाद्या गोष्टीचं पुस्तक वाचल्यासारखं वाचला तर तुम्हाला ते समजणं अवघड आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण प्रियानो, आपण या पृथ्वीवर असताना आपण या पृथ्वीच्या बापाला खुश करण्यासाठी स्वर्गीय बापाचा काय करतो? धिक्कार करतो. हालेलुया. बघा, न कळत आपण धिक्कार केलेला आहे. पृथ्वीचा बाप कोण आहे? म्हटलं नाही, जगाचा अधिपती कोण? आज बोलत नाही, त्याचं नाव काय की? हालेलुया, हालेलुया. बघा, त्या सैतानाला खुश करण्यासाठी आपण स्वर्गीय बापाला, स्वर्गीय बाप आपला कोण आहे? येशू आहे. त्याचा आपण काय करतो? धिक्कार केला जातो. बघा, एक सिंपल उदाहरण देतो, कसा धिक्कार करतो. आपली प्रार्थना किती वाजता असते? 10 वाजता असते, बरोबर आहे. काही लोक लांबून येतात, ती गोष्ट वेगळी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. बघा, कधी कधी ट्रॅफिक मध्ये अडकतात. कालच मी एका ठिकाणी आमंत्रित होतो, प्रार्थनेसाठी चाललो होतो, आणि मला जायला जरा वेळ झाला, आणि ह्या ठिकाणी ट्रॅफिक जाम झालं. कारण का? तिथे काहीतरी मारामारी चालू झाली, सगळ्या गाड्या बिड्या सगळ्या जाम, 2 व्हीलर देखील जायला जागा होती. हालेलुया. आणि मला जाता जाता तिथं वेळेने मी पोचलो, आणि जे आयोजक आहे ते माझ्याकडे बघू लागले. मी म्हटलो, मी जातो, मी उशीर झालेला आहे, पण माझी चूक नाही. तुम्ही जरा जाऊन रस्त्यावर बघा, मेन रोडवर ट्रॅफिक कंप्लीट जाम आहे, निघायला जागा नाही. त्यातनंही मी काहीतरी उतरून ढकलत विकलत आहे, निघून आलो. म्हणून लांबून राहणाऱ्या, पण जे जवळ असतात ना, त्यांना देखील 10 वाजता प्रार्थना आहे. अरे आता 10ला चालू झाली, आता असं आपण जाऊया. एक लक्षात ठेवा, तुम्हाला त्याचा जे महत्व आहे ते माहिती नाही. कारण स्तुती जो आहे प्रियानो, जर तुम्ही आत्म्याने जेव्हा स्तुती करता, प्रगटीकरणामध्ये म्हटलेला आहे, तो परमेश्वरासमोर जाणारा धूप आहे. धूप, जो पण या जगामध्ये धूप चालतो तो परमेश्वरासाठी चालत नाही, ते धूप वर जात नाही. हालेलुया. ते धूप आपल्यासाठी असते, आपलं माइंड फ्रेश होण्यासाठी. बघा, तिथलं जे वातावरण आहे ते फ्रेश होण्यासाठी असते. पण जे आत्मिक तुम्ही स्तुती करता समजून, ते परमेश्वरासमोर ते धूप चालला जातो, आणि त्या धुपेद्वारे तुमची प्रार्थना आहे इनडायरेक्टली, जेव्हा तुम्ही समजून करता, आणि त्या स्तुतीमध्ये, त्या सुगंधामध्ये तो आपल्यामध्ये येत असतो. हालेलुया. आम्ही ज्या वेळेला हायस्कूल मध्ये होतो, आम्हाला पिक्चर बघायचं खूप शौक होत. त्या काळामध्ये बघा, टायटल जर चुकलं तर पिक्चर समजायचंच नाही, काय चाललंय काही नाही. तसं प्रियानो,
हा जर तुमचा सुरुवातीचा धूप जाळणं जर चुकलं तर नंतर काय होणार तुम्हाला समजणं अवघड पडणार. आणि ही धूप जाळण्याची तुमच्या आत्म्यामधून तीव्र काय पाहिजे इच्छा पाहिजे. हालेलुया हालेलुया. आणि ही इच्छा नसल्यामुळे तुम्ही न कळत काय करताय स्वर्गीय पित्याला धिक्कारता. कारण तुमच्यामध्ये जो एक नकारार्थी विचार टाकत असतो आणि तो विचार टाकणारा कोणी नाही या जगाचा अधिपती आहे. त्याचं ऐकल्यामुळे तो खुश होतो. त्याला खुश केला आणि तुम्ही काय करता स्वर्गीय पित्याला काय करता धिक्कारता. आणि मग तुम्ही अनेक प्रॉब्लेम्स मध्ये येता. हालेलुया 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 हालेलुया. आणि मग तुमच्या जीवनामध्ये सर्व त्याच्यापासून आलेली जी नाती आहे कुठून वरून आलेली नाती. नवरा बायकोचं नातं वरून आलेलं आहे. आई बाप आणि लेकरांचं नातं वरून आलेलं आहे. भावा भावाचं नातं वरून आलेलं आहे. बहिणी बहिणीचं नातं वरून आलेलं आहे. बहीण भावाचं नातं वरून आलेलं आहे. जो जगातला जिवलग मित्र असतो तो वरून आलेला आहे. सर्व नाती गोती जे आहे ते वरून आलेलं आहे. चांगलं आरोग्य वरून आलेलं आहे. चांगलं विचार वरून आलेला आहे. बघा प्रीती वरून आलेला आहे. आनंद वरून आलेला आहे. शांती वरून आलेला आहे. संयमपणा वरून आलेला आहे. ही सर्व वरून आलेली जे आहे ते सर्व काय होतात हलतात. बघा ढळतात ते सर्व. परमेश्वर म्हणत नाही तुम्हाला वेगळं करण्यासाठी आलेला आहे. तर मी या जगाच्या नाती संबंधापासून तुम्हाला वेगळं करण्यासाठी आलेला आहे. जे तुम्ही या जगामध्ये इतकं गुंतलेलं आहे. अनेक लोक मी बघितलेलं आहे. अनेक चर्चेस मध्ये जातो भक्ती चालू असते बायबल न उघडता मोबाईल उघडून मला वाटलं मोबाईल मध्ये बायबल बघत असते तर त्यामध्ये व्हॉट्सअप बघत असते. काही वेळेला युट्यूब लावलेलं असतात. कानामध्ये हेडफोन असते त्यांचं त्यामुळं युट्यूब लावून काहीतरी करतात. मग येताच का तुम्ही उगतच मग त्याची समक्षता कसं. मग आपल्या चर्चमध्ये खूप स्ट्रिक्ट आहे. बायबल व्हॉट्सअप बायबल हे आपलं मोबाईल बायबल देखील बघायचं नाही. बायबल मोबाईल उघडायचंच नाही इकडं बंद ठेवायचं. कारण परमेश्वराचं आज्ञा काय आहे तू तुझा देव परमेश्वर याला पूर्ण मनाने पूर्ण बुद्धीने पूर्ण शक्तीने पूर्ण जीवानिशी काय कर प्रेम कर. मी त्याच्या जवळ आल्यानंतर पूर्णपणे मी त्याच्याशी एक होणं गरजेचं आहे. हालेलुया 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 हालेलुया. तर ही नाती संबंध जे तुमचं तुटलेलं आहे त्याला तो जोडण्यासाठी आलेला आहे. तुम्हाला वेगळं करण्यासाठी किंवा तुमचा नाश करण्यासाठी आलेला नाही. जे संबंध तुटलेला आहे तो संबंध काय झालेला आहे ते जोडण्याकरिता आलेला आहे. हालेलुया 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 हालेलुया. कारण प्यारो आपलं आणि त्याचं संबंध जेव्हा तुटतो जेव्हा आपण त्याची आज्ञा भंग करतो जेव्हा आपण त्याचं ऐकत नाही त्यावेळेला त्याच्याशी जेव्हा आपला संबंध तुटतो त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये अनेक कॉम्प्लिकेशन्स चालू होतात. अनेक अडथळे येतात. अनेक प्रॉब्लेम्स येतो. आणि ते संबंध सुधारण्यासाठी परमेश्वराच्या उपस्थितीत गेल्याशिवाय त्या संबंध सुधारलं जात नाही. म्हणून निर्गम माझं पुस्तक त्याचा 19वा अध्याय 10 आणि 12 या वचनामध्ये परमेश्वर मोशेला
काहीतरी आज्ञा दिलेला आहे. आणि तो काय म्हणतोय बघा. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लोकांकडे जा आणि त्यांना आज व उद्या काय कर, पवित्र कर. त्यांनी आपले कपडे धुवावे. तिसरा दिवस येईपर्यंत त्यांनी तयार राहावे, कारण तिसऱ्या दिवशी सर्व लोका देखत परमेश्वर सिनाय पर्वतावर उतरेल. तू लोकांसाठी सभोवती मर्यादा आख. मर्यादा म्हणजे कंपाऊंड घाल. आणि त्यांना सांग, सांभाळा, पर्वतावर चढू नका, त्याच्या कडेला शिवू नका. जो कोणी पर्वताला स्पर्श करेल त्याला अवश्य जीवे मारावे. हालेलुया, 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 हालेलुया. पुढे या ठिकाणी परमेश्वर मोशेला आज्ञा दिलेला आहे. तू त्याच्या लोकांच्याकडे, कोणाकडे, इस्रायलांच्याकडे. जे इस्रायलाचा अर्थ काय, देवाने निवडलेलं, देवाने बोलवलेलं, देवाने राखून ठेवलेलं बघा, आणि देवाने वेगळं केलेलं जी लोक आहेत ते, त्याला इस्रायल म्हटलेलं आहे. आणि आपण सर्व काय आहोत, इस्रायल आहोत. आणि परमेश्वर म्हणतो त्या सर्व लोकांच्याकडे तू जा आणि त्यांना काय कर, पवित्र कर, पवित्र कर. तिसऱ्या दिवशी सर्व लोका देखत मी काय करेन, मी परमेश्वर सिनाय पर्वतावर उतरेन, सिनाय पर्वतावर उतरेन. तर परमेश्वर त्या सिनाय पर्वतावर उतरणार आणि त्या पर्वतावर कोणी इतर लोक चढू नये. आणि जर ते चढले तर काय ना, त्यांना जीवे मार म्हटलेला आहे. कारण का, त्यासाठी तो म्हणतो त्यांना एक मर्यादा घाल, म्हणजे कुंपण घाल, त्या ठिकाणी कंपाऊंड घाल. आणि त्या दिवशी तो सर्वात देखत तो उतरणार. कारण त्या पर्वताला कोणीही पायाखाली तुडवू नये. देवाची इच्छा काय आहे, त्याला कोणीही पायाखाली तुडू नये. कारण यामध्ये बायबल आपल्याला काहीतरी सांगत आहे. कारण परमेश्वराची उपस्थिती येते बघा, परमेश्वराची जेव्हा उपस्थिती येते त्याला कोणी आपल्या पायाखाली तुडवू नये. पुन्हा मी सांगतो, परमेश्वराची उपस्थिती जेव्हा येते त्याला कोणीही पायाखाली तुडवू नये. कारण परमेश्वर ज्याच्यावर येतो, हॅलो, परमेश्वर ज्याच्यावर येतो किंवा परमेश्वराची उपस्थिती ज्याच्यावर येते, याचा दुसरा अर्थ असा आहे की परमेश्वर त्याला उंच करतो. परमेश्वर त्याला काय करतो, उंच करतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून तो म्हणतो कोणीही त्याला शिवू नये किंवा त्याच्यावर हाती ठेवू नये. बघा, आज प्रियानो, आपण सर्वजण प्रभू जवळ हीच विनंती करणं गरजेचं आहे. प्रभू, जसं सिन्हाय पर्वतावर तू उतरलास, जसं सिन्हाय पर्वतावर तू उतरलास आणि सिन्हाय पर्वताची तुझ्या उपस्थिती आली, पण त्याच्या आधी त्या सिन्हाय पर्वताला कोणी विचारत नव्हतं. लक्षात ठेवा, आज त्या सिन्हाय पर्वताला त्याच सगळंच बदललेलं आहे. त्याला पवित्र डोंगर म्हटला जातो. हालेलुया, हालेलुया. त्याची ओळखच बदललेली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, आणि त्याच्यावर जात असताना अनेक रिस्ट्रिक्शन आहेत,
आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी. हालेलुया, 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 हालेलुया. अगदी त्याप्रमाणे जेव्हा तुम्ही प्रभूच्या उपस्थितीत जाऊन देवाजवळ मागा, तुझी उपस्थिती माझ्या घरावर येऊ दे, माझ्यावर येऊ दे, माझ्या कुटुंबावर येऊ दे. प्रियानो, परमेश्वर त्या सिनाई पर्वताला कोणी पायाखाली तुडू नये म्हणून त्याला आज्ञा केलेली आहे. तुमच्या घरावर आल्यानंतर तुमच्या घराला कोणाला तुडवायला लावेल का? तो तुमच्यावर आल्यानंतर तुम्हाला कोणी तुडवू शकेल का? तुमच्या कुटुंबावर, तुमच्या प्रियजनावर आल्यानंतर त्यांना कोणीही तुडवू शकतील का? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. म्हणून जेव्हा तुम्ही परमेश्वराजवळ जाता, तुमच्यामध्ये ती ताण आणि भूक पाहिजे. प्रभू समोर ती ताण आणि भूक पाहिजे. आणि त्यावेळेला प्रियानो, त्याची उपस्थिती जाणवते. आजच एक उदाहरण तुम्हाला देतो. आजची भक्ती, आजची स्तुती आराधना मध्ये काय उपस्थिती जाणवली? कोणाला जाणवलीस? मुलं उपस्थिती करत म्हणजे स्तुती करत होती. किती लोकांना जाणवलं? हात करा. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला माहिती आहे, ह्या मुलांचं नेहमी इच्छा आहे. ते म्हणतात मला, अंकल तुम्ही माझ्यासाठी आयडल आहात, आम्हालाही तसंच करायचं आहे. काय केलं? तसंच करायचं असेल तर त्याला कोणत्याही हायस्कूलमध्ये किंवा काय म्हणतात कॉलेजमध्ये किंवा म्युझिकल ह्याच्यामध्ये जायची काय गरज नाही. तुम्हाला फक्त त्याच्या चरणी बसा, त्याची उपस्थिती मिळवा. आणि तुम्हाला सांगतो, ते गेले आठवडाभर त्याला ज्या ज्या वेळेला वेळ मिळते त्याच्या कॉलेजमधनं, त्याच्या कामावरनं, ते एकत्र बसून प्रार्थना करतात आणि प्रॅक्टिस करत होते. काल त्यांनी दुपारपासून देवाच्या सानिध्यात बसून प्रार्थना आणि प्रॅक्टिस केली. आज सकाळी सकाळी लवकर येऊन त्यांनी प्रार्थना करून प्रॅक्टिस केली. ही प्रार्थना आणि प्रॅक्टिस त्याच्या जर्नी पासून करणं म्हणजे काय? त्याची उपस्थिती प्राप्त करणं. हालेलुया, हालेलुया. जेव्हा त्याची उपस्थिती त्यांच्यामध्ये आली आणि ती उपस्थिती तुम्हाला सर्वांना जाणवलेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. कारण त्यांच्यामध्ये ती तहान आणि भूक आहे त्याची उपस्थिती प्राप्त करण्यासाठी. 12 वर्ष रक्तस्राव स्त्री बायबल मधलं. प्रियानो, तिनं सर्व डॉक्टर, सर्व वैद्य केली, सर्व तिच्याजवळ जे काही पैसा अडका सर्व संपलेला होता. त्या काळात आणि आता देखील काही ठिकाणी हे मानलं जातं की एखाद्या व्यक्तीला ज्या वेळेला तिच्या अंगावरनं जातं ते विठाळ म्हटला जातो आणि त्यांना एकदम घराच्या बाहेर ठेवला जातो. एक मुलीच असते त्यासाठी स्पेशल. तिला किचन मध्ये यायचं परवानगी नाही, तिच्याजवळ कुणी जायचं परवानगी नाही, ती कोणाशी बोलू शकत नाही, लांबच बोलायला लागणार बघा. आणि ही 12 वर्ष रक्तस्राव त्यावेळेला ती कडक होती. तिचं काय अवस्था झाली असेल? फक्त शारीरिक नाही, मानसिकरित्याही ती बिघडली गेली होती. तिला बरंच महिना, पण तिला ऐकून माहिती होतं नासरेतकर येशू जवळ गेल्यानंतर सर्वजण बरं होतात. एक विचार करा, या ठिकाणी ज्या स्त्रिया आहेत त्यांना माहिती आहे सतत अंगावर जाणवली ते टीबी किंवा कॅन्सर मध्ये बदलला जातो. पण हा रोग देवाच्या गौरवासाठी होता. आणि किती अशक्तपणा येते हेही लक्षात ठेवा. प्रियानो, जेव्हा येशू त्या गावात आलेला आहे तिला कळाल्यानंतर तिची जी तीव्र इच्छा आहे, तहान आहे बघा, आणि ती म्हणते मनातल्या मनात, मी फक्त त्याच्या कपड्याला शिकलो तर मी बरं होईल, त्याच्या कपड्याच्या गोंड्याला जरी मी स्पर्श केलो तर मी बरा होईल.
ही जी काही तिच्यामध्ये असलेली ताण भूक आणि तीव्र इच्छा तिच्यामध्ये एक नवीन शक्ती प्राप्त होते आणि त्याच्या मागे भरपूर गर्दी आहे. त्या गर्दीला चिरत चिरत ती जाते आणि काय केलेली आहे ती जाऊन जेव्हा त्या भूक आणि ताणीने त्याच्या कपड्याला त्याच्या गोंड्याला स्पर्श करते, बायबल मध्ये येशू मधली शक्ती ओढून घेतलेली आहे. हालेलुया, हालेलुया. येशू मधली शक्ती ओढून घेतलेली आहे. आजी तुम्ही सकाळी अनुभवला या मुलांच्या स्तुतीमध्ये गेल्या रविवारी होत. ह्याच्यामध्ये काय ही त्यांनी जी काही त्याची उपस्थितीद्वारे त्याची शक्ती त्याचं सामर्थ्य म्हणून घेतलेलं आहे. काय म्हणतोय समजते? हॅलो, हा खूप महत्वाचा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. कारण तिचा रोग तिथंच बरा झालेला आहे. परमेश्वर त्या फक्त शारीरिक रोग बरा केला नाही, मानसिक रोगात देखील होती. कारण इतकं वर्ष लोक तिचे नातेवाईक म्हणा तिचे लोक म्हणा तिला वाळी टाकल्यासारखे टाकलेले होते आणि तिला मोठा तो म्हणतो मनात कोणीतरी स्पर्श केलं आणि माझ्यातली शक्ती निघून गेली आहे. शिष्य म्हणतात इतकी गर्दी आहे, धक्काबुक्कीमध्ये अनेक कसं झालं असेल, तुमचं ते नाही, तो स्पर्श नाही. म्हणजेच काय, मनापासून येणं आणि उगाच हजेरी देण्यास येणं याच्यामध्ये फरक आहे. हालेलुया, हालेलुया. लक्षात ठेवा, येशू हे म्हणत आहे त्या ठिकाणी शिष्याला, ते नाही, माझी शक्ती गेली. आणि मग ती स्त्री फेट पुढे येते. का तो तिला साक्ष देण्यास लावला? कारण ती मानसिकरित्याही तिला मोकळं केलेला आहे. हा तो आपला परमेश्वर आहे. हालेलुया, 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 हालेलुया. पण आपण बघतोय निर्गम 19 आणि 18 मध्ये जेव्हा परमेश्वर सिनाई पर्वतावर लोखा देखत उतरतो त्यावेळेला तो कसा उतरलेला आहे? अग्नीतून उतरतो, अग्नीतून उतरतो. हालेलुया, हालेलुया. आपण बायबल मध्ये वाचतो परमेश्वर अग्नीच्या रूपात कधी कधी कोटे कोटे उतरलेला आहे. निर्गम 13 आणि 17 मध्ये आपण बायबल सांगते इस्रायलांच्या समोर अग्नीच्या खांबाद्वारे तो त्यांच्या पुढे पुढे चालत होता. बघा, अग्नीच्या खांबाने दिवसा मेघस्तंभाने रात्री अग्नीच्या खांबाद्वारे तो त्यांच्या पुढे पुढे चाललेला आहे. पुन्हा आपण बघतो गणना 9 आणि 15 मध्ये मोशेला भेटण्यासाठी येत असताना निवास मंडपात अग्नीद्वारे तो उतरायचा आणि सकाळपर्यंत तेथेच तो राहायचा. पण आपण बघतो प्रेषित 2 आणि 3 मध्ये अग्नीच्या जिभेच्या द्वारे तो 120 लोकांच्या वर उतरलेला आहे. पुन्हा आपण त्या प्रेषित मध्येच बघतोय की तो आपल्या शिष्याना अग्नीने भरतो. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, आता आपण त्या टायटल कडे येऊया. जेव्हा एलिया परमेश्वराला आरोळी करतो आणि स्वर्गातून अग्नी उतरलेली आहे. पहिले राजे 18 आणि 38 मध्ये. आणि त्या ठिकाणी त्या 5 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट कोणती? ओम. दुसरी गोष्ट लाकडी. तिसरी गोष्ट लाकडी इंधन. तिसरी गोष्ट दगड. चौथी गोष्ट माती म्हणजे धूळ. आणि 5वी गोष्ट पाणी. या बघा, या 5 गोष्टीवर जेव्हा अग्नी उतरली त्या ठिकाणी काय क्रिया झालेली आहे हे आपण बघूया.
पहिली गोष्ट आपल्याला हे समजणं गरजेचं आहे, होमबळी म्हणजे काय? होमबळी म्हणजे काय? हे फक्त काय आहे? दाखवणं, दिखावा आहे. बघा, दिखावा आहे. आपण फक्त काय करतोय? देवाची अनेक वेळेला काही लोक स्तुती करतात, प्रार्थना करतात, फक्त दाखवण्यासाठी मला काहीतरी येतंय. अनेक वेळेला म्हणतात मला सगळं माहिती आहे. जर सगळं माहिती असेल काय होते? माहिती आहे, अतिशयानं त्याचा बंड कामा. देवाजवळ येताना तुम्हाला मोकळ मनाने एखादं भांड आहे प्यानो आणि त्या भांड्यामध्ये आधीच भरलेलं आहे, तर पुन्हा भरता येईल का? आणि जरी भरलं तर काय होणार? सांगणार. तसं मला सर्व माहिती आहे हे जर तुम्ही म्हणत बसला तर लक्षात ठेवा, तुम्हाला काहीच माहिती नाही. दिखावा करणं, पुशारकी मारणं, जगाला मी काहीतरी महत्वाचं आहे हे दाखवण्यापेक्षा मी काय आहे हे देवाला दाखवण्यासाठी त्याच्यासमोर नम्र, लीन आणि दीन कोणचा. नम्र, लीन आणि दीन कोणचा. आणि ही जी काही तुम्हाला पुशारकी मारण्यासाठी जे दाखवते बायबलमध्ये, बघा, पुशारकी मारणं, संसाराची पुशारकी, जगाची पुशारकी ही मारू नका. आणि ही पुशारकी कोण देते तुमच्यामध्ये? कोणाकडून आलेला आहे? अरे बोलो, सैतानाने तुमच्यामध्ये आणलेला आहे. तेव्हा काय सांगते? त्याच्यापेक्षा मला चांगले येते. ते काय प्रार्थना केली, त्याच्यापेक्षा मी प्रार्थना केली. देवाचा आत्मा असं म्हणत नाही. जो बी केला गेलेला आहे, जो बी केला गेलेला आहे तो पवित्र आत्मेच्या सामर्थ्याने, देवाची इच्छा होती, देवाने तसं करून घेतलेलं आहे. आत्मा नम्र नसतो. म्हणून ती अग्नी जेव्हा आली, हा जो दिखावापणा आहे त्याला जाळून भस्म केलेला आहे. त्याला जाळून काय केलेला आहे? भस्म केलेला आहे. जेव्हा ते अग्नी येते, हा जो विकृती स्वभाव आपल्यामध्ये घातलेला आहे, जो या विकृती स्वभावामध्ये आपण आज वाढत आहे, एक प्रकारचा हा पुशारकी म्हणजे काय? अहंकार आहे, मीपणा आहे, गर्विष्ठपणा आहे, याला तो जाळून भस्म करतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि दुसरं वस्तू काय सांगितलेलं आहे? इंधन. इंधन म्हणजे काय? लाकडं. आता परमेश्वराची जेव्हा अग्नी येते तेव्हा तो इंधन पेटलेला आहे, पेट घेतो, पेट घेतो. प्यानो, आपण सर्व त्या लाकडासारखेच आहोत. कोणी मड पुरायला गेलता? हॅलो, बोला, गेला होता? बघा, त्या ठिकाणी आपण त्या मडला बघितल्यानंतर काय आहे? एक चिपाडासारखं ताट असते बघा. काही वेळानंतर त्याचा पाय मुडला होत नाही, हात होत नाही, एकदम ताट असते. हे नाही, लाकडं देखील कसं असतात? लवचिक असतात का? ताट असतात. त्याप्रमाणे आपलं जीवन आहे. आत्म्याचं. आणि अनेक वेळेला बघा, मी बघितलेलं आहे, स्तुतीमध्ये पूर्ण, बायबल काय म्हणते? पूर्ण मनाने, पूर्ण शरीराने, पूर्ण शक्तीने स्तुती कर. हात वर कर म्हटल्यानंतर सर्वजण स्तुती करत असेल, तो उघडतच नाही. टाळ्या वाजवा म्हटलं. हे तुम्हाला जो कॉम्प्लेक्स आहे तुमच्यामध्ये, न्यूनगंडपणा जो आणला जातो, तो न्यूनगंडपणा तुमच्यात कोण आणतो? काय एवढी स्तुती केल्यानंतर काय देवाला मनात केलं तर चालते. मग स्तोत्र करता मूर्ख आहे तो म्हणतो टाळ्या वाजून देवाची स्तुती करा, नवीन नवीन गाणी घालून स्तुती करा. आणि म्हणायचं
ही सगळी वेडी आहे, मी ती वेडा झाली. कशाला मी काय ते करतात कोण? काही लोक बाहेर जाऊन बसतात. हे तुमच्या मनात कोण घातलंय? तुमचं तोंड कोण उघडू देत नाही? तुमच्या हालचाली कोण करू देत नाही? बोलो. हा, तुमच्या आत्म्याला थंड पाडत आहे. देवाचा सामर्थ्य जेव्हा उतरतो, ती अग्नी उतरलेली आहे, ती इंधन म्हणजे ती लाकडं अग्नीने पेट घेतलेली आहे. अग्नीने पेट घेतलेली आहे. बघा, म्हणजेच तुमचा आत्मा काय होतो? पेटला जातो. पेटला जातो. म्हणून दावी स्तोत्र 51 मध्ये जेव्हा पश्चाताप करतो, म्हणजे तुला होमबाई आवडत नाही, तुला पशुधन आवडत नाही, तुला आवडणारा जो आहे तो भग्न आणि तुटत होते. आपल्याला कॉम्प्लेक्स करतो. हे लोक काय म्हणतील, तू काय असू काय करतो, लोक म्हणतील तू काय वेळा झालाय काय एवढं स्तुती करत आहे, असं काही तो मोठ्याने स्तुती करायचं, तुझा आवाज किती वाईट आहे, पण किती घाणेरडा आवाज आहे, कशाला स्तुती करत आहेस? म्हणत कोणतरी म्हणत नाही, तो दाखवत आहे. तुम्ही कोणाची स्तुती करता? परमेश्वराची. तुम्हाला माहितीये तुम्ही कोण आहात? तुमची लहान मुलं त्याला बोलता येत नाही. पप्पाला पप्पा म्हणतात. त्या बापाला राग येतील का? काही मुलं बघा, घरामध्ये मी बघितलेलं आहे, आपल्या बापाच्या मोठ्या भावाला पप्पा म्हणतील, मोठे पप्पा आहेत, आणि तो मोठा भाऊ नेहमी आपल्या भावाला नावाने बोलवते, मग तो देखील मुलगा त्याला आपल्या बापाला नावाने बोलवते. बघा, बापाला राग येते का? का? बोला की का राग येत नाही? ती त्याची मुलं आहे आणि ती बोलते जे म्हटलं, माझा मुलगा बोलायला पप्पा म्हणून मला बोलवते, म्हणत करते. प्रणव, मी त्याची लेकर आहात, तुम्ही देवाची लेकर आहात. तुमचा आवाज कसाही असू दे, तुम्हाला मोहम्मद रफी पडायची गरज नाही, मोहम्मद फकीर बना, देवाला आवडते. हे लय महत्वाचं आहे, कारण तुम्ही कोण आहात त्या मी सारखं तुम्हाला. म्हणून म्हणतोय, बायबल म्हणते, तू जसा आहेस तसा तो तुला स्वीकारतो. तू काळा आहेस का गोरा आहेस? बघा, तू काय म्हणतात, भारी कपडे घातलायस काय नाही घातलायस, तू सूट घातलायस का फूट घातलायस हे बघत नाही. तू जसा आहेस तसा तो स्वीकारतो, कारण आपण सर्व त्याची लेकर आहोत आणि तो आपला काय आहे? बाप आहे. म्हणजे अग्नी आल्यानंतर ती सर्व पेटवते, तुमच्या आत्म्याला पेटवतो आणि तुम्हाला काय करतो? जिवंत बनवतो. हालेलुया, 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 हालेलुया. आता दगड पेटलेला आहे त्या अग्नीने. तो दगड काय आहे? हालेलुया, हालेलुया, हालेलुया. ते दगड म्हणजे प्राणू, जे आपल्याला देवाजवळ जाण्यासाठी अडवतो. दगड काय करते? बघा, अनेक ठिकाणी आपण बघतो आपल्या कृष्णेला बांध घातलेले आहे. कशाचा बांध घातलेले आहे? दगड आणि मातीचा बांध घातलेला आहे, बरोबर आहे? मुरुम घातलेला आहे, माती म्हणायची नाही, मुरुम आहे का नाही? ते दगड काय करतात? प्रवाहाला अडवला जातो. प्रवाहाला अडवला जातो. तो प्रवाह पुढे वाहून देत नाही. आणि या ठिकाणी ही जी दगड आहेत, तो काय केलेला आहे? तो त्या प्रवाहाला अडवून धरतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया.
तस आपल्याला देवाबरोबर एक होण्यासाठी जे अडवला जातो विचाराने, कृतीने, मनाने, बघा आता ती सर्व दगड जी आहे जेव्हा पवित्र आत्मावरून येतो अग्नीच्या स्वरूपात, तो आत्मा काय करतो, ते अडवणाऱ्याला त्याला जाळून टाकतो. प्रत्येक बंधन तुटतात. देवाबरोबर एक होऊ देत नाही. तुमची चिंता बघा, तुमच्यामध्ये अनेक प्रकारचा येतो. मी ही अशी स्तुती करत होतो, आता माझी स्तुती का होत नाही? मी अशी प्रार्थना करत होतो, आता माझी प्रार्थना का होत नाही? अनेक विचार तुम्हाला त्रास देऊन अडवतात. एकदा एक मुलगी या ठिकाणी आलेली होती. तिला जस्ट लग्न झालेलं होतं आणि ती गेली आणि तिचा काहीतरी मानसिक त्रास होता. तिची मम्मी तिला पुन्हा इथं प्रार्थनेला आणली होती आणि त्यावेळेला मी बघितलं स्तुतीमध्ये पूर्ण रडतच होती, स्तुती करण्यापेक्षा. आणि मी तिला विचारलं, नंतर ती आली, म्हटलं बेटा तू स्तुतीमध्ये फक्त रडत होती, देवावर का नाही? ती म्हणजे होय पास्टर मी रडत होतो. म्हटलं का, काय कारण आहे? तुम्ही जी स्तुती घेता त्यापेक्षाही मी जोरात आणि आत्म्यात स्तुती घेत होती. हालेलुया. मग काय, ती सर्व माझं केलं का केलं? हे विचार जेव्हा तुम्ही, आणि परवा मी एका ठिकाणी मला ह्याला प्रार्थनेला बोलवलं होतं, एका चर्चमध्ये आम्ही गेलो आणि तिथं स्तुती चालू होती. 2 तास स्तुती करत होते. उगाच धावा लागले, उगाच हात करावा लागले. मला काय समजा त्या स्तुतीमध्ये कोणी एन्जॉयच करत. स्तुती ही त्याची समोर चालले झुपाय, त्याच्यामध्ये तो येतो, त्याची उपस्थिती जेव्हा येते त्या वाऱ्यामध्ये तुम्हाला फ्लो व्हायला पाहिजे, त्या वाऱ्यामध्ये वाचायला पाहिजे. पण वाऱ्याचा प्रवाह एवढा असते बघा, इथं आपण बघतोय त्या पावसाळ्याच्या आधी ते वारे येत असते बघा. इथं बाहेर पडदे बांधलेले असतात, साबारला तुम्हाला ऊन वगैरे लागून ते सगळं फाटून जाते. आणि त्यावेळेला मी त्या मंडळीमध्ये म्हटलं, तुम्ही स्तुती करताना देवावर ही तिथं स्तुती चालली, तुम्ही अडखळ आणा लागलाय. त्याच्यामध्ये वाहत राहा, त्या स्तुती बरोबर चाला. तुम्ही त्याच्यामध्ये मिसळा, मग तुम्हाला त्याची उपस्थिती जाणवेल, मग तुम्हाला तो आनंद प्राप्त होईल. कारण देवाचा आत्मा अशा प्रत्येक अडखळणाला जाळून टाकतो. हालेलुया, 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 हालेलुया. चौथी गोष्ट काय आहे? माती. ठीक आहे, माती. माती काय आहे प्राणी? कधीही तुम्हाला एका ठिकाणीच माती राहते असे दिसले का हो? जिथं वारं येईल तिथं पडत असते. ठीक आहे, इकडनं वारा आला, इकडनं उडून तिकडं गेलं. ठीक आहे, धूळ. तिकडनं वारा आला, तिकडनं उडून इथं आलं, इकडनं आलं, इकडे गेलं, इकडनं, म्हणजे फक्त 4 ठिकाणी फिरत असते. म्हणजेच काय? अस्थिरता. माती ही काय दर्शवते? अस्थिरता, चंचलता. बघा, तर या ठिकाणी जे अस्थिर आहेत, स्थिर नाहीत, बघा त्यांना तो म्हणतो, जेव्हा देवाची अग्नी येते त्यावेळेला प्रत्येक अस्थिरता जाळून टाकते. स्तोत्र 51 मध्ये दावीद काय म्हणतो? प्रभू तू दिलेला आत्मा माझ्यात काढून घेऊ नकोस, तर माझ्यामध्ये असलेला अस्थिरतेचा आत्मा काय कर, माझ्यातून काढून घे आणि मला स्थिरतेच्या आत्म्याने पुन्हा भर म्हटलेला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. त्यासाठी तुम्हाला एका मनाने त्याच्या बरोबर एक व्हा, देवाबरोबर एक व्हा. आज तुमच्या डोक्यातनं अनेक अस्थिरता आहे बघा, अनेक अस्थिरता आहे. त्या अस्थिरतेचा फायदा या जगाचा अधिपती सैतान घेतो. म्हणून पहिले राजे 18 अध्याय आणि 21 वचन तुम्हीच वाचा. काय म्हणते बघा, 18 अध्याय 21 वचन.
मिळालं का? वाचा. एलिया सर्व लोकांच्या हा, एलिया सर्व लोकांच्या सान्निध्यात येऊन म्हणाला, तुम्ही दोहोमतामध्ये कोटवर लपटणार. परमेश्वर हा देव असला तर त्याच्या भजनी लागा. हालेलुया. बघा, कोटवर तुम्ही इकडं पळ तिकडं पळ, याचं ऐक त्याचं ऐक करणार आहात. बघा, परमेश्वर देव जर आहे तर त्याच्या भजनी लागा. म्हणजेच काय? त्याची भक्ती करा, लोकांची भक्ती करू नका. कोणाची भक्ती करू नका? लोकांची भक्ती करू नका. एक लक्षात ठेवा, कोणीही या जगामध्ये पॉवरफुल नाही. कोणता ब्रदर, कोणती सिस्टर, कोणता पालक, कोणीही पॉवरफुल नाही. कोणीही प्रॉफिट नाही. द पॉवरफुल आहे तो फक्त येशू आहे. ज्या सेवकाचं समर्पण आहे, म्हणून येशू म्हणतो, फळावरनं झाड ओळखा, फसू नका, फसू नका. अनेक वेळेला बघा, आपण डबल माइंडेड असतो. कसं? काही मी लोकांना मी बघितलेलं आहे, इथं आलं म्हणजे रविवारी चर्चला आल्यानंतर देवाशी एक होतोय, चर्च मधनं बाहेर गेला तर जगाशी एक झाला. जगाशी रविवारी ते देखील किती? 1 तास. आपल्या इथं जरा जास्त होते, 3 तास होते मला वाटते. हालेलुया. ठीक आहे नाही? नंतर 3 तासानंतर गेलं 3 तास, ते पुढच्या शनिवारच्या किंवा पुढच्या रविवारच्या सकाळपर्यंत जे आहे जितकं तास होते ते सर्व मी जगिक आहे, संसारिक आहे. म्हणून तुमचं माइंड काय आहे? अस्वस्थ आहे. ठीक नाही? इथं आला तर त्याच आहात, बाहेर गेला तर त्याच आहात, कुठेही गेला तर त्याच आहात. माझं खूप आवडतं गीत आहे एक, मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये बसो. या गीताचा जर तुम्ही खरोखर अर्थ जर व्यवस्थितपणे काढून जर म्हटला तर त्यामध्ये खूप डीपनेस आहे, खरी प्रार्थना आहे, खरी जीवनाचा त्यामध्ये तो काय म्हणतात त्याला, रास आहे किंवा स्तोत्र आहे, सार जीवनाचा सार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. मी अनेक लोकांना म्हणतो, आत असताना हे तो बोलायला घेत नाही. बोला की बाहेर काय. अरे एकदा इथं आल्यानंतर एकदमच काय बोल, बाहेर गेली मोठमोठ्या काय नाही पडत, काय पडलं भाडलं. कधी आवाज न निघणाऱ्या माणसाचा आवाज इतक्या जोरात. आपल्या सासऱ्याबद्दल बरोबरच भांडत होता. मग मला पोर म्हणजे ते नातेवाईक हे सासरा आणि जावई आहे, त्यांच्यात काय जर भांडण लागले, चर्चा आत गाव घरांमध्ये. दुटप्पी मनाने, दुटप्पी विचाराने, दुटप्पी स्वभावाने जर चालला, देव पाहणार नाही. म्हणून देवाच्या समक्षतेमध्ये हा दुटप्पीपणा देवतो कोण? या जगाचा अधिपती, त्याचा नाश होतो असतो. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, तो तुम्हाला स्थिर बनवतो, स्थिर बनवतो. अनेक वेळेला मी अनेक लोकांना केलं, आत असतानाही त्यांचं मन घाणेरडं असते, ते सर्व घाणेरडेपणा काढून टाकतो. प्रियानो, तुम्हाला स्थिर करतो, स्थिर. आणि शेवटची गोष्ट या ठिकाणी काय आहे? पाणी.
आता तुम्हाला माहितीये पाणी काय करते, सर्व काही गार करते, बरोबर आहे, थंड करते, बघा सर्व काही थंड करते. हालेलुया, 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 हालेलुया. बघा, परंतु या ठिकाणी तो पाणी थंड करते. बघा, तुमचा प्रार्थना होत नाही, तुमचं मन कशात लागत नाही, तुमची बुद्धी भ्रष्ट झाल्यासारखी वाटते, तुम्हाला देवाची वाणी ऐकायला नको वाटते, किंवा अजून घरी आपण देवाच्या गाणीवरती मनन तेही ऐकायला नको वाटते. हे काय आहे? तुमच्या आत्म्याला थंड करण्यात आलेलं आहे पाणी. पाणी हे थंड करण्याचा प्रतीक आहे. परंतु जेव्हा देवाचा आत्मा तुमच्यावर उतरतो, त्या पाण्याला साठवून टाकलेला आहे. म्हणजेच तुमच्यामध्ये फ्रीज झालेला जो आत्मा आहे ते डिफ्रॉस्ट होतो. डिफ्रॉस्ट म्हणजे त्यातला सर्व बडपणा आहे, गारवा आहे, निघून जातो आणि पुन्हा तो पेटला जातो. हालेलुया, हालेलुया. गरम होतो, गरम. डिफ्रॉस्ट माहितीये ना, फ्रीज मध्ये डिफ्रॉस्ट असते. मग आपण एखादी वस्तू आपण फ्रीज मध्ये ठेवल्या ते बर्फासारखं झालं, आपण काय करतोय, ओव्हन मध्ये टाकतोय. ओव्हन मध्ये एक बटन असते डिफ्रॉस्ट. जे 4 व्हीलर चालवतात, तुम्हाला माहितीये, तुमच्या पावसाळ्यामध्ये तुमच्या काचेला ते हे येते, काय म्हणतात त्याला, दुखासारखा काय दिसतच नाही. आतमध्ये तुमचं जे एअर कंडिशनर आहे त्यामध्ये एक डिफ्रॉस्ट लाईन मारलेलं एक खिडक्यासारखं लहानसं चिन्ह आहे बघा. त्याला जेव्हा तुम्ही तिथं नेऊन ठेवता आणि तुमचं एसीचं जे बटन आहे ते हीटर आणि एसीच्या मध्ये आणून ठेवता जरासं, म्हणजे एसी मध्ये म्हणजे एकदम मध्यम पूर्वर, त्यावेळेला तुमचं जो काच आहे ते एकदम स्वच्छ होऊन जाते, म्हणजे तुम्हाला स्वच्छ दिसू शकते. जे 4 व्हीलर चालतोय माहितीये ना, 4 व्हीलरच्या लोकांना, ते अनेक लोकांना माहिती. एक लक्षात ठेवा, डिफ्रॉस्ट आहे, आपण कापडे घेऊन पुसत बसतोय आणि त्यामुळे आपण जाऊन धडकतोय कुठं तरी. तर एक लक्षात ठेवा, तो आहे तुमच्या प्रत्येकाच्या गाडीमध्ये आहे. ज्याचं एसी आहे ते त्याचा वापर करा पावसाळ्यामध्ये. आता पावसाळा संपत आलाय. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तर जो तो धुकासारखा येतो, तो ऑटोमॅटिकली क्लिअर होते काच आणि एकदम क्रिस्टल बनते. तुमचा काच तुम्हाला स्वच्छ दिसते. तसं देवाचा आत्मा जेव्हा आपल्यामध्ये येतो, तो आपल्याला क्रिस्टल बनवतो, म्हणजे आपल्याला शुद्ध करतो आणि पवित्र बनवतो. प्रियानो, हे सर्व त्याच्या समक्षतेमध्ये होते. प्रियानो, हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून प्रियानो, जेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर जाता, त्याच्या समक्षतेमध्ये जाता, त्यावेळेला तुम्ही कोण आणि काय आहात हे तुम्हाला तो समजावून सांगतो. जसं बायबल मधले एक उदाहरण देतो. जक्कया त्याच्या समक्षतेमध्ये बसला होता. लोक त्याला नाव ठेवतात. कोणाला? जक्कयाला नाही, येशूला. खरं जर भविष्य असता देव जर असता तर त्याला समजलं असतं, हा आहे कोण, हा जकादार इतका लुटाऊ आहे, पापी आहे, हे आहे ते आहे. आणि हे सर्व कोणाच्या कानावर पडत आहे? जक्कयाच्या कानावर. येशूला का तुम्ही बोलण्याआधीच त्याला माहिती आहे, हो तुम्ही काय मनामध्ये विचार करताय. जक्कयाच्या कानावर. आणि जक्कयाला कानावर पडल्यानं काय, तो कोणासमोर बसलाय? येशू समोर. जेव्हा जक्कयाच्या कानावर पडते, जक्कयाची दृष्टी येशूवर पडते आणि येशूची दृष्टी आधी जक्कयावर आहे. तो बसलेला फक्त येशू बघत असतोय. आणि जशी त्याची दृष्टी, जक्कयाची दृष्टी येशूवर पडतोय, त्याची आणि त्याची दृष्टी काय होते? मिलाप होतो. आणि त्यावेळेला काय होते?
जक्कयाच सत्सवी बुद्धी जागृत होते आणि जक्कया कबूल करतो, मी जे काही अन्यायाने विभागलेले आहे ते चौपटीनं परत करेन आणि जे काही माझं संपत्ती आहे त्यातली निम्मी संपत्ती मी गोरगरिबांना वाटेन. मग येशू काय म्हणतोय, आज या घराला तारण प्राप्त झाले, कारण हे घर त्या तारणापासून ही धुंडी होती जी जक्कयाच्या विचारात आणि मनात होत. आणि मग जक्कयाला काय म्हणतोय, मोठ्याने हा देखील कोण आहे, आपण सर्व त्या अब्रामाच्या कुळातले किंवा त्याच्या DNA मध्ये आहोत बघा, कारण आपण त्या कल्पातली मेंढर आहोत. म्हणून येशू म्हणतो, तुम्ही फक्त जाऊन या जगाला सुवार्ता सांगा, जी माझी मेंढर आहे ते ऐकतील आणि माझ्याकडे वळतील. पण आपण स्वार्थ सांगत नाही, आपण मेंढराला पकडण्याचा प्रयत्न करतो. मला त्याची आहेत का नाही ते माहिती नाही, म्हणून आज इतकं मोठं प्रॉब्लेम चालू झालेला आहे. आपलं काम काय आहे, फक्त येशू कोण आहे ते सांगायचं. आपण येशूला बाजूला ठेवतो आणि बाकी काय आहे ते सगळं सांगत असतो, काय गरजच नाही हो. बघा काय गरज, जगाचा अधिपती तुमच्यावर अनेक प्रकारे अटॅक करणार, बरोबर. आता तुम्हाला काय केलं पाहिजे, म्हणून येशू काय म्हणताय, लांडग्यांच्या मध्ये मेंढरांना पाठवलेला आहे, सापासारखं चतुर, कबुतरासारखा त्याप्रमाणे तुम्हाला माहित आहे, जे त्याच आहे तेच त्याच्याकडे येतील. म्हणून येशू या जगात असताना म्हणला, जोपर्यंत बाप त्यांना माझ्या जवळ आणत नाही तोपर्यंत तुम्ही माझ्या जवळ येऊ शकत नाही. बाकीचं कशाला काय करत असताय, तुम्हाला देव सापडला, देवाचा गौरव करा. ज्याला देव सापडलेला नाही त्याच्यासाठी मध्यस्थी करा. त्याला जाऊन सांगू नका, हे तू हे सगळं चुकीचं करत आहे, तुम्हाला कोण न्याय करायला आज्ञा दिलेला आहे. या सगळ्या गोष्टी करू नका. त्याच्या समक्षतेमध्ये राहा. आज प्रियानो, त्याची समक्षता तुमच्या मनातली भीती काढेल. त्याची समक्षता तुम्हाला स्वर्गीय बुद्धी ज्ञान भरेल. त्याच्या समक्षतेमध्ये तुम्ही सामर्थ्यशाली बना आणि त्याची समक्षता तुम्हाला परिपूर्ण बनवेल. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि तुम्ही अजिंक्य बनाल. आमेन. हालेलुया, हालेलुया. तुम्हाला कोणी जिंकू शकणार नाही, कोणी जिंकू शकणार नाही. कधी आपण हरतो माहितीये, जेव्हा आपण आपला कॉन्फिडन्स गमावतो. कधी आपण जिंकतो जेव्हा आपल्यामध्ये कॉन्फिडन्स आहे. एक लक्षात ठेवा, कोणताही व्यक्ती, तुम्ही बघा लहानपणापासून तुमच्या, आता तुम्ही बी तसंच आलाय, पण तुमच्या मुलांच्याकडे बघा, मुलं काय लगेच चालायला चालू केले काय पोटात निघाल्यानंतर. बघा, उपडा पडलेला होता, पालतं पडलं, पालतं पडताना अनेक वेळेला कपाल मोडलं, नाक मोडलं, ठीक आहे. त्यानंतर 4 पायावर असं करत होत. मग कमरेमध्ये ताकद येऊन मग उभा राहिलं, लडपडलं. उभा राहताना अनेक वेळा पडला, पण चिकाटीनं ती उभा राहायचंच आहे आणि उभा राहत गेलं. कारण का, सामर्थ्य येत गेलं कमरेमध्ये, मांड्यामध्ये, गुडघ्यामध्ये, पोटऱ्यामध्ये. आणि नंतर त्याच्यामध्ये आत्मविश्वास आला, पाऊल पुढे टाकण्याचा, चालण्याचा. चालता चालता कधी त्याला आपला आधार सोडला माहिती नाही. पूर्वीच्या वेळेला, लहान असताना आम्ही आमच्या वेळेला, आता तर काय खूप मॉडर्न आहे, ते 3 चाकाची एक गाडी यायची माहिती आहे काय, 2 ते त्याला त्याच्यावर करून जायचं.
आता भरपूर आले प्रियानो, तेच जीवन आहे. आध्यात्मिक जीवन देखील तेच आहे. कधी स्वतःहून सायकल शिकला असाल तर बघा कितीतरी वेळा गुडघा फुटला. सायकलचा ब्रेक कितीतरी वेळा कुठं कुठं घुसले हे लक्षात घ्या. मग ते शिकला का नाही? शिकला. तसंच तो बॅलन्स आल्यानंतर मग टू व्हीलर शिकला. अनेक वेळा टू व्हीलर तुम्हाला माहिती ना, ब्रेक कसं दाबायचं, कुठं हे करायचं, जाऊन धडकून का होईना थांबला, पण तो शिकला. नंतर पूर्ण शिकला. तसं पटल्याशिवाय मनुष्य उठू शकत नाही. ठोकर लागल्याशिवाय मनुष्याला अक्कल येत नाही. आणि जे काही आपल्या जीवनात घडत आहे, परमेश्वर आपल्याला काय करत आहे? बोल्ड करत आहे, मजबूत करत आहे. पण घाबरू नका, त्याच्या समक्षतेमध्ये जावा. तो तुम्हाला सर्व प्रकारे सामर्थ्य देईल, बुद्धी देईल, ज्ञान देईल आणि तुम्ही विजयी व्हाल. हालेलुया, हालेलुया. यावेळेला कुठून उभं राहूया.